Hello, dear students. Myself, Dr. Raju Kamle. I extend a warm welcome to all of you here in online lecture series conducted by Department of English of Arts, Commerce and Science College, Lanza. Today, we will be talking about the first sonnet of William Shakespeare, which is prescribed in our syllabus, entitled as Let Me Not to the Marriage of True Minds. Though this is the first sonnet from the syllabus, but actually in the sonnet sequence of William Shakespeare, this sonnet has the number 116. So we will be now talking about this sonnet. The number of this sonnet itself shows that the sonnet is dedicated towards his friend Mr. W.H., William Shakespeare's friend, close friend Mr. W.H. As on last day I was told you that the first 126 sonnets of William Shakespeare are composed for his close friend Mr. W.H. and dedicated to him. Okay, and that's why this number 116 that comes under the number 126, and so that this sonnet is written for his close friend, that is Mr. W.H. Now I am directly coming to the sonnet. This is the sonnet number 116. Let me not to the marriage of true minds. First of all, I will read out the whole sonnet and then we will talk about the explanation of the sonnet. Let me not to the marriage of true minds admit impediments. Love is not love which alters when it alteration finds, or bends with the remover to remove. Oh no, it is an ever fixed mark that looks on the tempest and is never shaken. It is the star to every wandering bark, whose worth is unknown although his height be taken. Love is not times full, though rosy leaves and cheeks within his bending sickle compass come. Love alters not with his brief hours and weeks, but bears it out even to the edge of doom. If this be error and upon me proved, I never writ, nor no man ever loved. तर अशा प्रकारच्या या 14 ओळी या ठिकाणी विलियम शेक्सपियरने कंपोज केलेल्या आहेत आपल्या मित्रासाठी, मिस्टर W.H. साठी. या 14 ओळीच्या माध्यमातून विलियम शेक्सपियर हा आपल्या मनातली प्रेमाची आणि मैत्रीची भावना आपल्या मित्राप्रतीची या ठिकाणी समर्पित करतो आहे किंवा ती व्यक्त करतो आहे. तेव्हा या सॉनेटच्या या 14 ओळींना अधिक एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून आपण आता सुरुवातीपासून या ठिकाणी या ओळी पाहूया. लेट मी नॉट टू द मॅरेज ऑफ ट्रू माइंड्स. कवी पहिल्या ओळीतनं या ठिकाणी असं म्हणतो आहे, ही इज नॉट रेडी टू ॲडमिट, ही इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट दॅट देर आर सम ऑब्स्टॅकल्स or some problems or some hindrances in the way of the true minds. True minds means true love. जेव्हा दोन मन एकत्र येतात एका पवित्र भावनेने, तेव्हा त्या दोन मनाच्या मिलनामध्ये कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी अडथळा तग धरून उभा राहू शकत नाही. कसल्याही प्रकारची समस्या फार काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून कवी हे तो मान्य करायला तयार नाही आहे की खऱ्या मनाच्या मिलनामध्ये या ठिकाणी कुठलीही गोष्ट अडथळा होऊ शकत नाही, अडथळा बनवू शकत नाही. कारण प्रेम कसं असतं आणि कसं नसतं याबद्दल पुढे जाऊन या ठिकाणी कवी असं म्हणतो आहे, लव इज नॉट लव विच अल्टर्स वेन इट अल्टरेशन फाइंड्स. खरं प्रेम हे ते नाही
जे प्रेम योग्य पर्याय किंवा वेगळा पर्याय आपल्याला मिळालेला आहे, सापडला आहे, म्हणून बदलतं. खरं प्रेम हे केव्हाही दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीसाठी, कुठल्या तरी वेगळ्या पर्यायासाठी म्हणून ते बदलत नाही. कितीही चांगला पर्याय खऱ्या प्रेमाला भेटला तरी ते आपलं पहिलं जे काही प्रेम आहे त्याच्या प्रतीच तो एकनिष्ठ राहतो, कायमचा. तेव्हा लव्ह इज नॉट लव्ह विच अल्टर्स when it alteration finds or bends with the remover to remove. खरं प्रेम ना वेगळा पर्याय भेटला म्हणून या ठिकाणी बदलतं, ना वेगळा या ठिकाणी त्याच्यासाठी रिमूव्हर ते स्वतःही बदलत नाही आणि दुसऱ्यालाही बदलू देत नाही. आपल्या समोरचा या ठिकाणी जर का व्यक्ती आपल्या प्रेमाला तिलांजली देऊन म्हणजे आपल्यापासून या ठिकाणी फारकत घेण्याच्या विचारात असेल तर खरं प्रेम त्या दुसऱ्या व्यक्तीला, आपल्या सोबत्याला आपल्यापासून फारकत घेण्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारची परवानगी देत नाही, किंबहुना त्याला तशी संधीही देत नाही. या सुरुवातीच्या 4 ओळी, पहिली स्टॅन्झा. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की विल्यम शेक्सपियर हा आपल्या 14 ओळी 4 स्टॅन्झामध्ये या ठिकाणी विभागतोय. पहिल्या 3 स्टॅन्झा या 4-4 ओळीच्या आहेत आणि शेवटची स्टॅन्झा ही 2 ओळीच्या आहे. 3 क्वार्टर्स फॉलोड बाय ए कपलेट असं स्ट्रक्चर आहे विल्यम शेक्सपियरच्या सॉनेटचं. तेव्हा ही 4 ओळीची पहिली स्टॅन्झा झाली, ज्यामध्ये कवी ठासून या ठिकाणी ही गोष्ट मांडतो आहे की खऱ्या प्रेमाच्या मिलनामध्ये, खऱ्या प्रेमाच्या अस्तित्वामध्ये कुठल्याही गोष्टीचा अडथळा जग धरू शकत नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी कवी असं म्हणतो आहे, दुसऱ्या स्टॅन्झामध्ये कवी असं म्हणतो आहे, ओ नो इट इज अन एव्हर फिक्स्ड मार्क. खरं प्रेम बदलत नाही, तर ते कसं असतं, एव्हर फिक्स्ड मार्क असतं. एकदा का एखाद्या व्यक्तीवरती खऱ्या प्रेमाने आपण या ठिकाणी बहळलो तर ते प्रेम कायमचं आपल्या सोबत राहतं. त्या व्यक्तीच्या पलीकडे जाऊन दुसरा व्यक्ती आपल्याला प्रिय होऊ शकत नाही किंवा तशा पद्धतीची प्रेमाची भावना या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये जागू शकत नाही. तेव्हा एव्हर फिक्स्ड मार्क आहे. इट इज अन एव्हर फिक्स्ड मार्क दॅट लुक्स नो टेम्पेस्ट, दॅट लुक्स ऑन टेम्पेस्ट अँड इज नेव्हर शेकन. आणि खरं प्रेम हे नेहमी वादळामध्ये सापडत राहतं, अनेक अडथळ्याने या ठिकाणी ग्रासलेलं असतं, परंतु ते कधीही या ठिकाणी त्यामुळे डळमळीत होत नाही, त्यामुळे ते हादरून जात नाही, त्यामुळे ते विचलित होत नाही. खरं प्रेम हे कितीही अडथळे या ठिकाणी समोर आले तरी त्याला समर्थपणे तोंड देत राहतं आणि आपलं अस्तित्व ते कायम ठेवत राहतं. इट इज द स्टार टू एव्हरी वॉन्डरिंग बार्क. खरं प्रेम हे खरं तर काय आहे, उत्तरेकडचा ध्रुव तारा जो प्रत्येक समुद्रामध्ये भरकटलेल्या जहाजेला योग्य दिशा दाखवण्याचं काम करत राहतं. तशा पद्धतीचं खरं प्रेम आहे. प्रेमाच्या विश्वामध्ये भरकटलेल्या लोकांना योग्य दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी खरं प्रेम करत असतं. म्हणून आपण नेहमीच लैला मजनू, रोमिओ ज्युलिएट, हीर रांझा यासारख्या या ठिकाणी खऱ्या प्रेमाच्या व्यक्तींची या ठिकाणी उदाहरणं देतो. खऱ्या प्रियकर आणि प्रियशींना या ठिकाणी आठवतो आणि त्यांच्यासारखं या ठिकाणी वागलं पाहिजे प्रेमामध्ये, अशा पद्धतीनं आपण म्हणत राहतो. इट इज द स्टार टू एव्हरी वॉन्डरिंग बार्क हुज वर्थ इज अननोन ऑल्दो हिज हाईट बी टेकन. आणि शेवटच्या या लाईनमध्ये, दुसऱ्या क्वार्टरमधल्या शेवटच्या लाईनमध्ये कवी असं म्हणतो आहे की त्या नॉर्थर्न स्टारची या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे, म्हणजेच खऱ्या प्रेमाची, म्हणजे रूपकात्मक पद्धतीने या ठिकाणी कवी बोलतो आहे. नॉर्थर्न स्टारला कवीने या ठिकाणी प्रेम म्हणून कन्सिडर केलेला आहे. खऱ्या प्रेमाला तो ध्रुवाची उपमा देतो आहे, ध्रुव ताऱ्याची उपमा देतो आहे आणि म्हणतो आहे ध्रुव ताऱ्याची या ठिकाणी जशी किंमत आपण लावू शकत नाही, त्याचं मूल्य आपण या ठिकाणी ठरवू शकत नाही, तसं खऱ्या प्रेमाची या ठिकाणी सुद्धा आपण किंमत ठरवू शकत नाही किंवा त्याचं मूल्य निर्धारित करू शकत नाही.
अल्दो जरी हिज हाईट बी टेकन, जरी ध्रुव ताऱ्याची उंची, पृथ्वीपासूनची ध्रुव ताऱ्याची उंची जरी आपण मोजू शकत असलो तरी त्याचं मूल्य मात्र या ठिकाणी आपण कधीही निर्धारित करू शकत नाही, कधीही त्याला या ठिकाणी आपण ठरवू शकत नाही. तसं खरंच प्रेमाची, ते प्रेम किती तीव्रतेचं होतं, किती काळ टिकलं असं जरी आपण म्हणू शकत असलो तरी आपण ते प्रेम काय होतं आणि कसं होतं, त्यातली तीव्रता काय होती, त्याची गुणवत्ता काय होती, ते किती अंतःकरणापासून या ठिकाणी होतं, या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी किंमत ठरवू शकत नाही. ओके. आणि त्यानंतरच्या लाईन्समध्ये कवी असं म्हणतो आहे, लव्ह इज नॉट टाइम्स फूल. खरं प्रेम हे खरं तर या ठिकाणी काळाने मूर्ख बनवण्यासारखी गोष्ट नाहीये. जसे आपण सगळेजण या ठिकाणी काळाने वेढलेलो किंवा काळामुळे या ठिकाणी आपण मर्यादित झालेलो, बंदिस्त झालेलो लोक आहोत, काळाचे आपण गुलाम आहोत. कारण मुळातच माणूस हा मर्त्य आहे, मॉर्टल आहे. ओके. mankind is mortal. We are not immortal like gods. We all are the mortals, mortal beings. We are subject to death. Our death is certain. We are going to die on one day. Okay? But love is not subject to die. No time will take love into its clutch. No time will make the love full, because love is love, and love is not times full. Though rosy lips and cheeks, within his bending sickles compass come. जरी खरं प्रेम हे काळाने मूर्खात बनवणारी गोष्ट नसली तरी रोजी लिप्स आणि चिक्स, ज्याच्याकडे पाहून आपण प्रेमात पडतो, सौंदर्याचं प्रतीक म्हणून ज्या गोष्टीला आपण म्हणतो रोजी लिप्स अँड चिक्स, नाही तुझे गुलाबी गाल, तुझे ओठ पाहताच या ठिकाणी मी तुझ्या प्रेमात पडलो, असे जे आपण म्हणतो, हे काय आहेत तर सौंदर्याचे प्रतीक आहेत. असे जर का या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे चिक्स आणि लिप्स असतील तर नक्कीच तो व्यक्ती सुंदर आहे असं आपण मानतो. हे सौंदर्याची या ठिकाणी परिभाषा आपण केलेली आहे. कोण सुंदर, कोण कुरूप, या सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या आहेत. आपण फार हुशार लोक आहोत आणि मग विशिष्ट या ठिकाणी कलरचे, विशिष्ट आकाराचे, विशिष्ट पद्धतीचे या ठिकाणी चिक्स, लिप्स, हे इयर्स, आईज, बॉडी पोश्चर, याच्यावरनं आपण या ठिकाणी व्यक्तीचं सौंदर्य मोजत असतो. त्याचं मोजदाद त्या गोष्टीवरनं या ठिकाणी आपण ठेवत राहतो. तेव्हा कवी असं म्हणतो आहे की हे सगळे या ठिकाणी सौंदर्याचे जे काही प्रतीक आहेत ते मात्र काळाने वेढलेले आहेत. ते सगळे मर्त्य आहेत, ते कधी ना कधी मरणार आहेत. आणि विदिन हिज बेंडिंग सिकल्स कंपास कम, काळाच्या त्या वेळख्यामध्ये या ठिकाणी सापडलेले हे सगळे आहेत. शिकल म्हणजे वेळा, ज्याला आपण कोयता वगैरे म्हणतो, आणि काळाच्या या विळख्याने हे सगळे वेढल्या गेलेले आहेत. कोण? सगळे सुंदर पुरुष आणि स्त्री, सगळे माणसं, सगळे जीव, जे जे आपल्याला सुंदर वाटतात, जे जे कुरूप वाटतात. मग सुंदर म्हणून सुंदर लोकांना वेगळं करणं आणि कुरूप लोकांना वेगळं करणं असं नाही आहे. काळाला सगळे सारखेच आहेत. फक्त जो फरक आपण करतो, जो भेद आपण करतो, तो माणसाने केलेला आहे, काळाने नव्हे. तेव्हा पुढच्या ओळीमध्ये कवी असं म्हणतो आहे, लव्ह अल्टर्स नॉट विथ हिज ब्रीफ आर्स अँड विक्स. प्रेम कधीही बदलत नाही. अल्टर्स म्हणजे चेंजेस. लव्ह नेव्हर चेंजेस विथ हिज ब्रीफ आर्स अँड विक्स. माणसाच्या आयुष्यामध्ये आलेल्या काही एका विचित्र काळाने, घटकेने माणसाचं प्रेम कधी बदलत नाही. एखाद्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी भरभराटीचा काळ आला म्हणून त्याने आपल्या पूर्वीच्या प्रेमाला या ठिकाणी विसरले असं होत नाही.
ओके, किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये फार दुर्दैवी घटना घडत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी त्याने आपलं पूर्वीचं प्रेम तो हरवून गेलाय, तो गमावून बसलाय, असं होत नाही. ते नेहमी त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या हृदयामध्ये राज्य करत राहतं, तिथे वसलेलं असतं आणि त्याचा ठाव ठिकाणा या ठिकाणी कोणीही मिटवू शकत नाही. आणि म्हणून पुढे असं म्हणतो आहे, बट बिअर्स इट आउट इवन टू द एज ऑफ डूम. खरं प्रेम हे त्या व्यक्तीच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्याच्या सोबत या ठिकाणी असतं, किंबहुना त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील या ठिकाणी जोपर्यंत तो व्यक्ती केवळ शरीरानेच नव्हे तर मनाने, विचाराने संपत नाही, तोपर्यंत या ठिकाणी त्याचं प्रेम हे त्याच्या सोबत राहतं. एज ऑफ डूम, जोपर्यंत तो शरीराने आणि विचाराने आणि मनाने या ठिकाणी मदत नाही, तोपर्यंत या ठिकाणी त्याच्यासोबत खरं प्रेम साथ देत राहतं. आणि त्यानंतर शेवटच्या 2 ओळी अशा आहेत, इफ दिस बी एरर अँड अपॉन मी प्रूव्ड, आय नेव्हर रीड नॉर नो मॅन एव्हर लव्ड. आणि जर का ही गोष्ट मी जी काय सांगतो आहे, हीच गोष्ट जर का या ठिकाणी माझ्यावरती खोटी आहे अशी ठरली, चुकीची आहे असं ठरली आणि ते सिद्ध झालं, तर मी विल नेवर राईट, आय नेवर राईट नॉर नो मॅन एव्हर लव्ड. मी कधीही लिहिणार नाही. काय लिहिणार नाही? सुनीत काव्ये. कशावरती? प्रेमावरती. मी कधीही मानणार नाही की कुठल्या माणसाने या ठिकाणी खरं प्रेम केले. मी असं मानणार नाही की कुठल्याही माणसाने या ठिकाणी खरं प्रेम केलं आहे म्हणून, आणि मी असं लिहिणारही नाही की कुठल्या माणसाने प्रेम केलं आहे, हे मी लिहिणारही नाही आणि मी मानणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी कवी ठासून प्रेमाबद्दलची व्याख्या करत असताना, प्रेमाबद्दल बोलत असताना, आणि कुणाच्या प्रेमाबद्दल बोलत असताना, तर एका मित्राच्या प्रेमाबद्दल बोलत असताना कवी अशा पद्धतीने म्हणतो आहे. म्हणून हा गमतीशीरपणा आपल्याला इथे या सॉनेटमध्ये विल्यम शेक्सपियरच्या विशेषतः पाहायला मिळतो आहे. म्हणजे जी गोष्ट एखादा कवी आपल्या प्रेयसीसाठी म्हणतो, जी भावना एखादा कवी आपल्या प्रेयसी प्रति या ठिकाणी व्यक्त करतो, तशा पद्धतीची भावना विल्यम शेक्सपियर हा आपल्या मित्राप्रती व्यक्त करतो आहे. मित्राला उद्देशून बोलत असताना या ठिकाणी जसा एखादा प्रियकर बोलतो, तशा पद्धतीने या ठिकाणी विल्यम शेक्सपियर बोलतो आहे. आणि म्हणून विल्यम शेक्सपियरच्या आयडेंटिटीबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. ओके, तेव्हा खरं तर आपल्याला जेव्हा ह्या सुनीत काव्याबद्दल बोलायचं असतं, तेव्हा नक्कीच प्रेमभावनेने आणि मैत्री भावनेने ओतप्रोत भरलेलं हे सुनीत काव्य आहे. विल्यम शेक्सपियर इथे या ठिकाणी आपल्या मैत्रीची भावना, आपल्या प्रेमाची भावना ही आपल्या मित्रावरती या ठिकाणी तो काय करतो आहे? प्रवाहित करतो आहे. त्याच्यासाठी म्हणून त्याने आपलं प्रेम आणि आपली मैत्री या ठिकाणी एक्सप्रेस केलेली आहे, त्याला अभिव्यक्त केलेलं आहे आणि अमर्याद पद्धतीने या ठिकाणी त्याने ती अभिव्यक्त केलेली आहे. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे, तर एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी मित्रावरती असलेलं त्याचं प्रेम आणि त्याची मैत्री तो व्यक्त करतो आहे. आणि म्हणून हे सॉनेट जे कन्व्हेन्शनल सॉनेट्स असतात तसे सॉनेट्स न राहता दिस इज अनकन्व्हेन्शनल सॉनेट, ऑड काइंड ऑफ सॉनेट. पारंपरिक प्रेमगीतामध्ये प्रियकर आणि प्रियशील पाहायला मिळतात, जिथे प्रियकर हा आपल्या प्रियशीवरती असलेल्या प्रेमाची कबुली देत जातो, ते प्रेम अभिव्यक्त करत जातो. तिथे एक क्रॉस सेक्शुअल रिलेशनशिप असते, अपोजिट सेक्स रिलेशनशिप असते. इथे अपोजिट सेक्स रिलेशनशिप नसता, क्रॉस सेक्स रिलेशनशिप नसताना देखील विल्यम शेक्सपियर हा आपल्या मित्रावरती जीवाभावाने या ठिकाणी तो प्रेम करतो आहे. आपल्या मित्रावरती तो अफाट प्रेम करतो. आणि असं कुठल्याही पारंपरिक प्रेमगीतामध्ये घडत नाही. आणि त्यामुळे हे सुनीत काव्य पारंपरिक प्रेमगीत न होता अपारंपरिक प्रेमगीत होतं. ओके, तेव्हा तुर्तास आपण प्रायमरी लेवलला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून पाहतो आहोत. प्रत्यक्षात जेव्हा या ठिकाणी क्लासेस सुरू होतील तेव्हा याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तेव्हा या सुनीत काव्याची तोंड ओळखण्यासाठी म्हणून हे लेक्चर
मी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा येथे मी आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.